मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पायरीचे दर्शन घेऊन महाआरती केली। श्री संत नामदेव महाराज यांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत नामदेव पायरीचे दर्शन घेतले। श्री संत नामदेव महाराजांच्या पायरीचे विधिवत पूजन करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। तसेच श्री संत चोखामेळा समाधीचे व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शनही मुख्यमंत्र्यांनी घेतले। यावेळी मुख्यमंत्री महोदयांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते शॉल व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, अभिजित पाटील, गोपीचंद पडळकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मंदिर समितीचे सदस्य, त्याचबरोबर आचार्य तुषार भोसले, संत नामदेव महाराज यांचे वंशज श्री संत नामदेव क्षत्रिय एक संघाचे अध्यक्ष महेश ढवळे तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। याचबरोबर विठ्ठल मंदिरात VR दर्शन सुविधेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे भक्तनिवास व शहरातील इतर ठिकाणी भाविकांना देवाची पूजा VR गॉगलद्वारे पाहता येणार आहे। अल्पशुल्क असलेल्या या सुविधेमुळे भाविकांना थेट देवाच्या गाभाऱ्यात उभे राहून समक्ष पाहिल्याचा आभास निर्माण होणार आहे। वर्षभरात विठुरायाच्या केवळ मोजक्याच महापूजा होतात। तुलनेत अनेक भाविकांना या महापूजेस उपस्थित राहण्याची इच्छा असल्याने या गॉगलच्या माध्यमातून या महापूजेचा आनंद भाविकांना घेता येणार आहे।